आत्मवंदन. तुम्ही स्वस्थ आणि मस्त असाल हीच मी कामना करते आणि ध्यानी आणि गुणी लोकांचं पण मी स्वागत करते, कारण की एकलव्य मेडिटेशन जे एकलव्य चॅनल मी चालू केलेलं आहे ते ध्यान आणि साधना यामध्येच कार्यरत आहे. शरीर आणि स्वास्थ्य, शरीरच चांगलं नसेल तर त्यामध्ये प्राण हा चांगला राहू शकतो आणि प्राणामुळेच आपल्याला ध्यान करता येतं. तर हे माहीत आहे, म्हणून शरीर हे स्वास्थ्य चांगलं असणं पण खूप गरजेचं आहे. त्याच माध्यमातून मी हा व्हिडिओ बनवत राहते आणि मला चॅनलिंग पण कधी कधी होत राहते. तर मला आज सकाळीच देवीचं चॅनलिंग झालेलं आहे आणि त्यांनी माझ्या जे मोठे वडील आहे त्यांनी एक सुंदर कविता देवीच्या समोर नेहमी म्हणत राहतात नवरात्रामध्ये. तीच कविता पुन्हा मला रिटर्न आठवली, तर मी ती सादर करत आहे. देवीची आराधना त्याच्यामध्ये खूप आहे. तर ती मी तुमच्यासमोर म्हणून दाखवते. तुम्हाला आवडेल की नाही तर माहीत नाही, पण मी म्हणून दाखवते. प्रभाकरांच्या प्रतिभारूपे जगदंबा नांदते, माऊली अमरपुरी नांदते, माऊली अमरपुरी नांदते. वैभवते तव वर्णू किती गे, दारी देवगण उभे तुझ्या गे. नैवेद्य पक्वाणानी सोडूनी भवसागर हिंडते, माऊली अमरपुरी नांदते, माऊली अमरपुरी नांदते. साधू संत हे दीन दिसाणे, दर्शन घेती अन्य मिसाणे. नवरात्री सदुनी घागर तू फुंकिते, माऊली अमरपुरी नांदते, माऊली अमरपुरी नांदते. प्रभाकरांच्या प्रतिभारूपे जगदंबा नांदते, माऊली अमरपुरी नांदते, माऊली अमरपुरी नांदते. तसेच येती मंगळवारी, तसेच येती शुक्रवारी. प्रसन्नतेने प्रसाद घेऊनी भवसागर हिंडते, माऊली अमरपुरी नांदते, माऊली अमरपुरी